आज दाखवणार आहे मी तुम्हाला गोड भगर बनवून। एका ताईंची सारखी मला कमेंट येते की ताई गोड भगर दाखवा। कशी होती गोड भगर? मला ना आत्या दुपारी बनवतात, मी जेव्हा रानात गेलेली असते त्यावेळेस नेमकं ते उपवास असले की आत्या मला छान अशी गोड भगर बनवून आणतात। त्यामुळे ते काय होतं, दाखवायला मला काय जमत नाही, मी रानात गेलेली असते। मग एकादशी होती, चला म्हणलं भगर पण बनवून होईन आणि तुम्हाला दाखवायला पण होईन गोड भगर कशी बनवायची। तर काय करायचं, जसा आपण रवा भाजतो तशी भगर भाजून घ्यायची कढईमध्ये। हे बघा, अशी थोडीशी लालसर भगर भाजून घ्यायची। मला शेंगदाणे घालायचे म्हणून मी मगाशी तुम्हाला दाखवलं, मी तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत। तर भगर आपली भाजून झालेली आहे। हे बघा, अशी लालसर भगर भाजून घ्यायची। त्याच्यासाठी गूळ घेतलेला आहे, आता गूळ मी चिरून घेणार आहे। आणि शेंगदाणे घेतलेत मी थोडेसे मोठे वाटून, जर तुम्हाला घालायचे असतील तर शेंगदाणे घाला किंवा नका घालू, असं का ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। पण आम्हाला शेंगदाणे आवडतात आणि आमच्याकडे ना भुईमूग जास्त होतं, त्यामुळे आम्ही काय करतो, शेंगदाणे भरपूर वापरतो। गूळ मी घेतलेला आहे बारीक चिरून। तर काय करायचं, कढईमध्ये तूप घालायचं, तुपामध्ये थोडंसं हे करायचं, भगर आहे ना थोडीशी परतून घ्यायची। भगर परतून झाली की त्याच्यामध्ये गूळ घालायचा, शेंगदाण्याचं कूट, जे मी शेंगदाणे मोठे कुटले होते ते घालायचे आणि भगरची चांगली 5-10 मिनटं परतून घ्यायची। मग तुपामध्ये परतल्यानंतर त्याच्यात आपल्याला जसं जेवढं लागतं तेवढं पाणी घालायचं। तर आता बघा भगर शिजत आली। आम्हाला थोडीशी पातळ आवडते म्हणून आम्ही काय करतो, थोडं पाणी जास्त ठेवतो, म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। तुम्हाला जर आहे ना सुकी बनवायची असेल तर थोडं थोडं पाणी घालून शिजवा, जसं पाणी लागेल तसं। तर आता भगर शिजत आलेली आणि मी ना हा काळा गूळ वापरते, त्याच्यामुळे थोडासा कलर असा थोडासा काळपट दिसतोय। कारण काळ्या गुळामध्ये ना मला चवीला तो गूळ असा चांगला वाटतो, म्हणून आम्ही काय करतो, काळा गूळ आणतो। तर आता आपली भगर तयार झालेली आहे। हे बघा, गरमागरम चुलीवरची गुळाची गोड भगर। तर कशी वाटली नक्की सांगा। शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही काजू बदाम पण घालू शकता तुपामध्ये परतताना। आणि जर तुम्हाला वासासाठी इलायची टाकायची असेल तर तुम्ही इलायची पण टाकू शकता। तर कशी वाटली ही चुलीवरची गावाकडच्या पद्धतीची गोड भगर, मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि या सगळ्यांनी गोड भगर खायला